नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण आज महत्त्वाचं चॅप्टर बघतोय. स्टेट बोर्डमधलं आपलं हे इयत्ता 9वी मधलं पुस्तक आहे. पुस्तकातला हा चॅप्टर आहे वनस्पतींचं वर्गीकरण, जो की अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या एक्झामला याच्यावर क्वेश्चन असतोच. कुठल्या नाही कुठल्या एक्झामला जा तुम्ही, या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन असतो म्हणजे असतोय. ओके. सो ह्यातल्या काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण तर पहिली सृष्टी वनस्पतीचा अभ्यास करू. अबीज वनस्पती काय असतात, बीजपत्री वनस्पती काय असतात, ज्यांना आपण काय म्हणतो फनेरोगॅम्स आणि क्रिप्टोकॅन्स. पहिल्यांदा माहिती असेल तुम्हाला सर्वांना, रॉबर्ट विकारकरने काय केलं होतं, पंचसृष्टीचा अभ्यास करायला सांगितलं आपल्याला. माहिती त्यांनी सांगितली मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय आणि ॲनिमालिया आणि प्लॅन्टी. तर त्यातला आपल्याला प्लॅन्टीचा अभ्यास करायचा आहे. त्यांनी काय सांगितलं, सजीव दोन याच्यामध्ये विभागलेले आहेत, आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आधिकेंद्रकी म्हणजे काय, असे सजीव ज्याच्यामध्ये काय करतात, केंद्रक त्यांच्यामधलं केंद्रक, पेशीमधलं केंद्रक स्पष्टपणे दिसतं. त्यांना स्पष्टपणे दिसत नाही, त्यांना काय म्हणतात, आदिकेंद्रकी म्हणतात. ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतं त्यांना काय म्हणतात, दृश्य केंद्रकी म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. तर एक पेशीमध्ये आहे प्रोटिस्टा, ज्याच्यामध्ये सर्व काय म्हणू शकतो आपण, अमिबा, पॅरामेशियम, ईस्ट सारखे वगैरे सर्व प्राणी याच्यामध्ये येतात. आणि पेशीभित्तिका असणारे बहुपेशीमध्ये स्वयंपोषी वनस्पती, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परपोषी कवकवर्गीय आणि पेशीभित्तिका नसणारे आपले प्राणीवर्गीय. आणि आदिकेंद्रिक कोण आहे, तर मोनेरा आहे. सो हे लक्षात ठेवा, पॉईंट्स एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, की आर एच विटाकरने सांगितलेली पंचसृष्टी वर्गीकरण कशा पद्धतीने आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती वर्गीय, कवक वर्गीय आणि प्राणीवर्गीय. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया आपण. महत्त्वाची व्याख्या काय म्हणतात, पेशी म्हणजे काय, सॉरी, वनस्पती म्हणजे काय. तर पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रिक पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला काय म्हटलं जातं, वनस्पती म्हटलं जातं. तिथे शब्द महत्वाचा आहे कोणता, पेशीभित्तिकायुक्त. असे असे वनस्पती, असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, पेशीभित्तिका, सेल वॉल पाहायला भेटतो. आणि यांची सेल वॉल डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाईल, कशाने बनलेली असते. तर यांची सेल्युलर वॉल कशाने बनलेली असते, तर सेल्युलोजने बनलेली असते. ओके. आणि ह्या स्वयंपोषी असतात का, तर फोटोसिंथेसिसद्वारे ते काय करतात, स्वतःचं अन्न तयार करत असतात. सो लक्षात ठेवा, कशाद्वारे, त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. काय म्हणतो, प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. ओके, चला. तर सर्वप्रथम वर्गीकरण कोणी केलेलं आहे आपल्या वनस्पतींचं, इथे म्हटले बघा, वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचं दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, अबीजपत्री आणि बीजपत्री. डायरेक्ट क्वेश्चन विचारलं जाईल, बीजपत्री आणि अबीजपत्री वनस्पतींचं वर्गीकरण कोणी केलं, तर एचरनी केलं. आणि वनस्पतींचं नॅचरल क्लासिफिकेशन म्हटलं जातं, किंवा नॅचरल, हां, नॅचरल क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे असं विचारलं तुम्हाला, तर बेंथमॅन हुकर. बेंथमॅन हुकर. सो ह्याला विसरू नका, याच्यावर नक्कीच आयोगाचा क्वेश्चन आहेत PYQ, आणि ते एक क्वेश्चन विचारू शकतो. ओके. सो वनस्पतींचं वर्गीकरण करताना काय काय क्रायटेरिया वापरले जातात, तर सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही बघितले जातात. त्यानंतर ते कुठे पाण्याची किंवा अन्नाचे वहन करणारे त्यांच्याकडे अन्ननलिका किंवा आहेत का ते बघितलं जातं. वनस्पतींमध्ये बिया येतात का, बियांच्यावरती आवरण असतं का. ओके. आणि शेवटी बियांच्या संख्येवरून वनस्पतींचे काय होते, वेगवेगळे गट पाडले जातात. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये स्तरात फळे, फुले, बिया येणे किंवा न येणे, याच्यावरूनच बीजपत्री आणि अबीजपत्री अशी दोन काय केले होते, महत्वाचे वर्गकर केलेले आहेत. तर त्यातलं आपलं पहिले काय बघायचे आहे. नंतर त्यांच्यामध्ये जर बी येत असेल, तर बी मध्ये दोन प्रकार पडतात, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. म्हणजे एका बीचे दोन सरळ भाग होत असतील तर द्विबीज म्हणतो, द्विदल वनस्पती म्हणतो त्याला आपण. आणि भाग होत नसतील तर एकदल वनस्पती म्हणतो, फॉर एक्झाम्पल गहू. ओके. सो चला, पहिली सृष्टी उपसृष्टी बघूया आपण, अबीजपत्री वनस्पती. त्याच्यातली पहिला घटक आहे कोणता, तर थॅलोफायटा. अशा वनस्पतीच्या पाण्यात राहतात. त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहेत आपण बघून घेऊया. तर वैशिष्ट्य काय आहेत, तर ह्या वनस्पती कुठे वाढतात, पाण्यात वाढतात. मी महत्वाचे पॉईंट्स काय करतो, हायलाईट करतो इथे. ओके. पाण्यात वाढतात. त्यांना मूळ, खोड, पान, फूल असे अवयव नसतात. हरितद्रव्यामुळे काय होतात, त्या स्वयंपोषी असतात. कशामुळे, हरितद्रव्यामुळे. आणि याच वनस्पतीच्या गटाला काय म्हटलं जातं, शैवाल म्हटलं जातं. हे पॉईंट तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजे. शैवालमध्ये पण खूप सारे काय आहेत, प्रकार आहेत, रोडोफायसी वगैरे, क्लोरोफायसी, मिओफायसी वगैरे. हा, ते कलर वरून आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काय होतात, शैवाले आढळतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा आहे, उलोथ्रिस आहे, उल्वा सरगॅसम. हे एक्झामला क्वेश्चन विचारतात, थॅलोपायटामध्ये कोणत्या वनस्पती येतात. तर स्पायरोगायरा, उलोथ्रिस, उल्वा आणि सरगॅसम ही उदाहरणं लक्षात ठेवा, स्टेट बोर्ड मधली. बाकीची मी तुम्हाला नंतर वेगळं शिकवेन.
काही वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात, काही खारट असं स्टेटमेंट असतं आयोगाचं. थॅलोपायटामधील वनस्पती फक्त गोड्या पाण्यात आढळतात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. काही गोड्या पाण्यात आहेत, काही खारट पाण्यामध्ये आहेत. या वनस्पतींचे काय म्हणतात ना, शरीर कसं असतं, मऊ आणि तंतुरूपी असतं. याच गटात हरितद्रव्ये नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व आणि बुरशांचा काय होतो, स्वतंत्रपणे समावेश होतो. ओके, त्यास फंगी असं म्हटलं जातं. पण ते स्वयंपोषी असतात. का स्वयंपोषी असतात, त्यामुळे ते थॅलोपायटामध्ये येतात. ओलवा असा दिसतोय, कारा असा दिसतो आणि स्पायरोकारा तुम्हाला सर्वांना माहिती असेल अशा पद्धतीने दिसतोय. सो समजलं थॅलोपायटामध्ये काय असतं, तर पाण्यात वाढतात, मूळखोड पानफुलं अवयव नसतात. ओके, आणि ह्या सर्व स्वयंपोषी असतात आणि या गटाला शैवाल असं म्हटलं जातं. महत्वाचे एक्झाम्पल स्पायरोगायरा, ओलोथ्रिक्स, उल्वा आणि सर्गसम. काही पाण्यात राहतात, गोड्या पाण्यात राहतात, काही खाऱ्या पाण्यात राहतात आणि काही याच्यामध्ये बुरशी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. ती स्वतंत्रपणे याच्यामध्ये असते, इतरांवर जगत नाही. ओके, पुढचं आहे ब्रायोफायटा. उभयचर वनस्पती, थोड्याशा डेव्हलप म्हणू शकतो. आणखी लक्षात ठेवा, यांना प्रिमेटिव्ह म्हणतात. सर्वात आधी पहिल्या वनस्पती कोणत्या वनस्पती पाहायला भेटल्या, तर थॅलोफायटा. सो हा शब्द लक्षात ठेवा, कोणता, प्रिमेटिव्ह प्लांट्स म्हटलं जाते, आदी वनस्पती. आता ब्रायोफायटा काय, थोडंसं थॅलोफायटापेक्षा डेव्हलप. ह्या दोन्ही ठिकाणी जगतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांची वाढ होते, तेव्हा त्यांना पाण्याची आवश्यकता असते, नंतर त्यांना पाण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, सजीवांचे वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं. कारण ते ओलसर मातीमध्ये काय होतात, वाढतात. जेव्हा आपल्याकडे पावसाला वगैरे होतो ना, पावसाळ्यामध्ये जेव्हा भिंतीवर वगैरे जी शैवाल आपल्याला पाहायला भेटते हिरवगार, त्यालाच ब्रायोफायटा म्हटलं जातं. ओके, प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते, नंतर त्यांना पाण्याची गरज जास्त नसते. निम्नस्तरीय असतात, बहुपेशीय आहेत आणि स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन आहे ते बीजाणू निर्मितीद्वारे, बीजाद्वारे नाही तर बीजाणू, स्पोर असतात. म्हणजे पाण्याच्या मागे काय असतात, असे त्याच्या स्पोर असतात. ते स्पोरांद्वारे काय होतात, म्हणजे असं जर पान असेल त्यांच्या असे स्पोर असतात, त्याद्वारे त्या वनस्पतींचे काय होत असते, प्रजनन होत असते. ओके, नेक्स्ट. कशी असते त्यांची रचना, तर चपटी आणि रिबन सारखी दिसतात त्या. आणि या वनस्पतींना खरी, मूळ, खोड, पानफुले अवयव नसतात. पानांसारखी रचना असतात. मुलांऐवजी त्यांना मुलाभ असतात. आणि अन्नाच्या आणि पाण्याच्या वाहण्यासाठी अशा स्पेशल अशा ऊती यांच्यामध्ये नसतात. हा शब्द महत्वाचा आहे. आणि एक्झाम्पल्स अतिशय महत्वाची, मॉस, मर्केन्शिया, अँथ्रॉसिस, अँथोसिरॉस अँड रिक्सिया. लक्षात राहील, ब्रायोफायटा उभयचर म्हटलं जातं. या दोन्ही ठिकाणी या वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात. ओके, पाण्यात पण, आणि म्हणजे सुरुवातीला पाण्याची आवश्यकता असते, नंतर त्यांना पाण्याची आवश्यकता नाही, चपटी रिबिन सारख्या असतात. ह्या अशा आहेत त्या. ओके, हे आहे आपला फ्युनारिया, मर्केन्शिया आणि अँथोसिरॉस. पुढे महत्वाचा घटक आहे तिसरा घटक, टेरिडोफायटा. या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पानफुले अवयव असतात, पण यांना फुलं येत नाहीत. फुलं येत नाहीत त्यामुळे बिया येत नाही. म्हणजे वनस्पतींचा एक सेक्स ऑर्गन आहे, त्याला म्हणतात फुल. ओके, फुलं आल्यानंतरच बिया येतात, लक्षात ठेवायचं. सो या वनस्पतींना फुलं येत नाहीत, म्हणून यांना अपुष्प वनस्पती म्हटलं जातं, क्रिप्टोगॅम्स म्हटलं जातं. पण याच्यामध्ये काय असतं, मूळखोड, पान, फुल, फुल नाही, मूळखोड, पान हे अवयव स्पष्टपणे दिसत असतात. पाहण्यासाठी स्वतंत्र ऊती, ते पॉझिटिव्ह आहे सर्व, असतात, स्वतंत्र ऊती असतात. पण यांना काय येत नाहीत, फुले आणि फळे येत नाहीत. हे पॉईंट महत्वाचं आहे. त्यांच्या मागील बाजूस होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. फॉर एक्झाम्पल, फर्न्स आहे, नेक्रोफिलिस, त्याला नेचे म्हणतो आपण, मार्सिलिया, टेरिस, एडियांटम, एक्विसेटम, सिलेजेनिला, लाइकोपोडियम. ही महत्वाची, अतिशय महत्वाची एक्झाम्पल्स आपल्या टेरिडोफायटा यामध्ये येतात, या वनस्पती येतात. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणूद्वारे निर्मितीद्वारे होते आणि लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तो ह्या टेरिडोफायटा वनस्पती काय आहेत, वनस्पती आहेत. पुढे जाऊ आपण. हे 3 प्रकार झाले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. 2 गटामध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा मध्ये कोणतेही अवयव नसतात, पण टेरिडोफायटामध्ये अवयव पाहायला भेटतात आणि संवहनी संस्था पण, त्याला व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हटलं जातं, पाहायला भेटतं. फक्त काय येत नाही, ते फळं आणि फुले येत नाही, म्हणून ते कुठल्या गटामध्ये आहे, टेरिडोफायटामध्ये. पुढचा भाग आहे उपसृष्टी, बीजपत्रे, फनेरोग्राम्स. बिया येणाऱ्या वनस्पतींना म्हटलं जातं. ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री वनस्पती म्हणतात. आणि याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यांचे भ्रूण आणि अन्न साठत असतो. बीजानं रुजताना काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी अन्नाचा वापर होतो, लक्षात ठेवा. बिया फळामध्ये झाकलेल्या नसणे किंवा या विशिष्ट वैशिष्ट्यांवरून बीजपत्री आणि आवृत्त बीज आणि अनावृत्त बीज अशी 2 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार बघू आपण, अनावृत्त बीजी. ज्यांच्या बिया झाकलेल्या नसतात, अशा वनस्पतींना काय म्हटलं जातं,
अनावृत्त बिया म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे आहे सायकस आणि त्याला आपण सायकस, पिसिया, त्याला क्रिसमस ट्री म्हणतो आपण, थुजा, मोरपंखी आणि पायनस, देवदार. या वनस्पती कशा असतात? बहुधा सदाहरित असतात, बहुवार्षिक असतात. सदामय हरित म्हणजे नेहमी हिरवेगार असतात. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात, हा महत्वाचा पॉईंट आहे. पानांचा मुकुट तयार झालेला असो. ओके, जसे आपल्या शोकेसमध्ये बघा काय अशा वनस्पती असतात. यांच्यामध्ये नर आणि मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांद्वारे येतात. म्हणजे नर आणि मादी एकाच वनस्पती मध्ये पाहायला भेटते. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीने. ओके, आणि यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच फळे येत नाहीत, फक्त फुले येतात, फक्त बिया येतात. ओके, आवृत्तबीजी. आवृत्त म्हणजे अशा बिया की ज्यांच्यावर बियांवर काय असतं? आवरण असते. ओके, वनस्पतीने फुले येणारी हे त्यांचे प्रजनाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळांत होते, फळांच्या आत बिया येतात आणि बियांवर आवरण असते. त्याला अँजो, अँजो मीन्स कवर आणि स्पर्म मीन्स बी. ओके, ज्या बियांचे सहज दोन भाग सुटे होतात त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हटलं. आणि ज्या दोन बियांचे भाग काय होत नाही, स्पष्टपणे होत नाही, त्यांना काय म्हटलं जातं? एक बीजपत्री वनस्पती म्हटलं जातं. 2 पॉईंट लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीने. कोणते? एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. दोन भाग सुटे होत असतील, जसा पावटा घ्या, आपण वाटाणा घ्या, त्यांचे दोन भाग होतात. पण गहू घ्या, तांदूळ घ्या, यांचे दोन भाग होत नाही. सो त्यांची वैशिष्ट्ये बघू आपण. द्विबीज वनस्पती म्हणजे काय आणि एकबीज वनस्पतीमध्ये काय? द्विबीज म्हणजे त्याची दोन बिया तयार होतात. एक बीज म्हणजे एकच बी तयार होते. ह्यांचं मूल जे असतं द्विबीज मध्ये, ते ठळक सोटमूल असतं, म्हणजे की असं मोठंच्या मोठं जमिनीमध्ये खोलवर गेलेलं असतं. ह्यांची मुलं असतात ती तंतुमय मुलं असतात. ह्यांचं खोड असतं ते मजबूत असते, कठीण असते. ओके, फॉर एक्झाम्पल वटवृक्ष. यांचं जे असतं ते पोकळ असते, बांबू, आभासी केळी, चकतीसारखी यांची काय असते? रचना असते. यांचा जो पानांचा जो शिरान्याव्यास असतो तो कसा असतो? तर एक जाळीदार असतो. जाळीदार म्हणजे कसा? असा हे पाण्याचा आकार आहे, तर अशा म्हणजे जाळीदार. ओके, सरळ पॅरल असं वगैरे याच्यामध्ये काही नसतं, जाळीदार असतं. त्याला काय म्हटलं जातं? तर जाळीदार शिरान्याव्यास म्हटलं जातं. आणि यांच्यामध्ये समांतर असते. काय असतो? समांतर. असा समांतर शिरान्याव्यास असतो. लक्षात राहील. पुढे ह्यांच्यामध्ये 4 आणि 5च्या पटीमध्ये काय असतात? फुलांना काय असतात? पाकळ्या असतात. यांच्यामध्ये 3च्या पटीमध्ये फुलांना काय असतात? पाकळ्या असतात. लक्षात राहील. हे झालं वनस्पतींचं महत्वाचं वर्गीकरण. याच्यामध्ये काय म्हटलं आपण? सजीव वनस्पती सृष्टी, अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्री म्हणजे अपुष्प आणि बीजपत्री म्हणजे सपुष्प फुले येणाऱ्या. याच्यामध्ये थॅलोपाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. याच्यामध्ये अनावृत्तबीजी सायकस, पाईन, क्रिसमस ट्री आपण बघितलं. आवृत्तबीजी म्हणजे आवरण असणारे, पण त्याच्यामध्ये पण काही त्यांच्या दोन बिया होतात. त्यांना द्विबीजपत्री म्हटलं जातं. आणि ज्यांचे दोन भाग होत नाही त्यांना एक बीजपत्री वनस्पती म्हटलं जातं. इथे आपला हा महत्वाचा चॅप्टर संपतो. हा स्वाध्याय. थॅलोफायटा म्हणजे काय, ब्रायोफायटा म्हणजे काय, टेरिडोफायटा जोड्या लावा वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. थॅलोफायटा म्हणजे शैवाल. ब्रायोफायटा म्हणजे आपण मगाशीच बघितलं काय असतंय, त्याच्यामध्ये मॉस वगैरे असते. टेरिडोफायटा मध्ये नेचे येईल. अनावृत्त बीजीमध्ये सायकस येईल आणि आवृत्त बीजीमध्ये काय येईल? चिंच येईल. येते लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ज्यांचं आता म्हटलं ना आपण मऊ आणि तंतुरूप शरीर प्रामुख्याने कुठे पाहायला भेटतं? तर थॅलोफायटामध्ये पाहायला भेटतं. उभयचर कोणाला म्हटलं जातं? तर ब्रायोफायटा. ओके, याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन बीजाणूद्वारे होतं आणि लैंगिक प्रजनन युग्मकद्वारे होतं. नर्वमध्ये एकाच याच्यामध्ये असणारे कोणते आहेत? तर आपले जिम्नोस्पर्म. सो हे थोडंसं तुम्ही काय करा, बघून घ्या. आय होप तुम्हाला इथे हा लेक्चर समजला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा. पण याच्यामध्ये मी डिटेल घेणार आहे, जे महत्त्वाचं आहे ते इतर डिटेल, फक्त हे स्टेट बोर्डद्वारे मी शिकवलेलं आहे. ओके, आपण इथे थांबूया. थँक्यू. जय हिंद.